आता रेशनवर पुन्हा मिळणार साखर. राज्यातील या रेशन कार्ड धारकांना 1.5 वर्षानंतर साखरेचा लाभ मिळणार. तर अत्यंतिक कार्डधारकांना दिलासादायक बातमी असून 1.5 वर्षानंतर साखरेचा गोडवा मिळणार आहे. एका अत्यंतिक कार्डाला रेशन दुकानातून प्रतिमाह 1 किलो साखरेचे वितरण केले जाणार आहे. यासाठी पुरवठा विभागाकडे 5,000 क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर-डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 3 महिन्याची साखर उपलब्ध झाली आहे. बहुतांश सामान्य कुटुंबात सण उत्सवातच गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे अत्यंतिक कार्डधारकांना प्रति कार्डला 1 किलो याप्रमाणे साखर दिली जाते. साखरेसाठी बाजारात 44 रुपये मोजावे लागतात. मात्र रेशन दुकानातून 20 रुपये प्रति किलोने साखर दिली जाणार आहे. मात्र 1.5 वर्षापासून रेशन दुकानात साखर मिळत नव्हती. सध्या जिल्हा पुरवठा विभागाला 1 महिन्याचे वेतन प्राप्त झाले असून वाटप सुरू होत आहे. शासन स्तरावर साखरेची टेंडर होत नसल्याने रेशन दुकानातून पुरवठा बंद झाला होता. याचा फटका 87,000 अत्यंतिक कार्डधारकांना बसला आहे. लाभार्थ्यांना साखर उपलब्ध करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे निवेदन पाठवले होते. यापैकी या महिन्यासाठी 5,000 क्विंटल साखरेचे निवेदन मंजूर झाले असून जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात साखर उपलब्ध झाली आहे. आगामी काही दिवसात रेशन दुकानातून साखरेचे वाटप सुरू होणार आहे. यामुळे यंदा सामान्य कुटुंबातील नागरिकांना 9 वर्षे आधीच गोडवा मिळणार आहे.